बंदुकीची स्वच्छता करत असताना मिसफायर होऊन महिला जखमी झाल्याची घटना धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्व हुडको भागात घडली आहे। घटना घडल्यानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची शहानिशा करत एकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास चाळीसगाव रोड पोलीस करतायत। सायंकाळच्या सुमारास चाळीसगाव रोड भागात बंदुकीची स्वच्छता करत असताना मिसफायर झाला आणि बंदुकीची गोळी महिलेच्या हाताला लागल्यानं महिला जखमी झाली आहे। जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले। घटनास्थळी चाळीसगाव रोड पोलिसांसह LCB आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत प्रकरणाची माहिती जाणून घेतली। या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार गुसर, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे। आज सायंकाळी 5:30 दरम्यान पूर्व हुडको या ठिकाणी एक फायरिंग झाल्याची आम्हाला माहिती मिळाली सायंकाळी उशिरा। त्याची आम्ही तफ्तीश केली, शहानिशा केली। शहानिशामध्ये एक संशयित आम्ही ताब्यात घेतलेला आहे, ज्याच्याकडून हे रिव्हॉल्वर सफाई करताना विस्तार झालेला आहे। त्यात अधिक चौकशी चालू आहे। याच्यामध्ये कोणतीही अफवा पसरू नका। प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि हा मिसफायरचा प्रकार आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।